नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांना हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर. संयुक्त कलादालनाकडे मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष असल्याचं नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेला आहे. 12 वर्षात कलादालनाला रंगरंगोटी नाही, मंजुरीनंतरही विद्युत रोषणाई कागदावरच, तर फोटोग्राफीसाठी आपण एक मजला अडवलाय. कलादालनाला खासगी मालमत्ता करण्याचा घाट असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका केलेली असून नितेश राणेंच्या टीकेला असलम शेख यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर ही वास्तू प्रत्यक्ष येऊन पाहण्यासाठी असं असलम शेख यांनी म्हटलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय. संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची रंगरंगोटी करण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी पत्र पाठवून लक्ष वेधलेलं आहे. तर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कलादालनाकडे दुर्लक्ष केलं असल्याचं म्हटलेलं आहे. राणेंच्या आरोपांना असलम शेख यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. मुख्यमंत्र्यांना हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर झालेला आहे. संयुक्त कलादालनाकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केलेलं असून 12 वर्षात कलादालनाला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही, मंजुरीनंतर विद्युत रोषणाई कागदावरच आहे, तर फोटोग्राफीसाठी आपण एक मजला अडवलेला आहे. कलादालनाला खासगी मालमत्ता करण्याचा घाट असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. पण ह्या बलिदानाचा आपल्याला विसर पडला आहे का, हा प्रश्न आज विचारण्याची वेळ आलेली आहे. ह्याचं कारण असं आहे की शिवाजी पार्कला जे संयुक्त महाराष्ट्राचं कलादालन जे उभारलेलं आहे ते आज अंधारात आहे. कुठली विद्युत रोषणाई पण त्याला केलेली नाहीये. विद्युत रोषणी करावी ह्यासाठी जो केलेला प्रस्ताव आहे, मान्य केलेला जो प्रस्ताव आहे, तो धूळ खात पडलेला आहे. त्याच्यावर कुठलीही चर्चा झालेली नाहीये किंवा काम झालेलं नाही. आपल्या फोटोग्राफीसाठी आपल्याला त्या कलादालनामधला एक मजला आवडलाय असं आम्ही ऐकतो. मग जसा जुना महापौर बंगला आज ठाकरेंचा प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे, तसंच हा कलादालन ही ठाकरेंची प्रायव्हेट प्रॉपर्टी तर होणार नाही ना. तर दरम्यान नीलम गोरे यांनी देखील नितेश राणेंवर निशाणा साधलाय. संयुक्त महाराष्ट्राचं दालन इथे करणं असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामाचं दालन संभाजीनगरला करणं असेल, हे सगळं काम शिवसेना ज्या वेळेला सत्तेत नव्हती, फक्त महानगरपालिकेत असताना आम्ही केलेलं आहे. आणि अशा वेळेला प्रत्येकाने उठायचं आणि प्रत्येक माणसाने काहीतरी सल्ले देत बसायचे. त्यांच्या सल्ल्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी नक्की विचार करतील आणि त्यामध्ये सातत्याने काही ना काही माननीय उद्धव साहेबांवर किंवा आदित्यवर बोलल्याशिवाय त्यांना कोणी प्रसिद्धीच देत नाही, हे नितेश राणेंनी लक्षात घेऊन ते रोजच त्या प्रश्नावरती बोलत असतात. तर मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या दिवशी ज्या जनतेचं सिंधुदुर्गामधल्या लोकांचं रक्त आम्ही सांडणार नाही, अशी जरी त्यांनी प्रतिज्ञा केली तर महाराष्ट्राचं खूप चांगलं भलं होईल.
तर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे सुद्धा आपल्यासोबत आहेत फोनवरून. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. मनीषाजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि नितेश राणे यांनी कला दालनाकडे मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष असल्याचं म्हटलेलं आहे. असं आहे की कला दालन याची सगळी उभारणी माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या पूर्ण देखरेखीखाली, यांच्या पूर्ण कल्पकतेने आणि इतरही सर्व संबंधित लोकांच्या कल्पकतेने हे मुंबई महानगरपालिकेने हे सगळं उभारलेलं आहे. आता काय आहे की ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नाक खुपसायचं आणि आपली अक्कल पाजरायची. आणि ठाकरे कुटुंबीय, माननीय मुख्यमंत्री यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचा दिवस जात नाही आणि त्यांचं खाल्लेलंही मला वाटतं त्यांना पचत नाही. आणि त्यामुळे उठसूट आणि नाही तर यांच्याकडे लक्ष कोण देणार. कारण कसं आहे की आपण सगळे पत्रकार आहात, तुम्ही पत्रकार आहात, स्वतःचं नाव प्रसिद्धीत येण्यासाठी काहीतरी वेडवाकडं बोलावं लागतं आणि ते वेडवाकडं बोलायचं आणि स्वतःचं कुठेतरी फोटो टीव्हीवर दिवसभर चालत राहील, हाच एकमेव हेतू आहे. त्यामुळे असल्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि खरोखरच त्यांच्याकडे काही सूचना असतील चांगल्या, मग त्या आजच का सांगतायत, वर्षभरात का नाही सांगितल्या, गेल्या अनेक वर्षात का नाही सांगितल्या, म्हणजे मुद्दा म्हणून आजचाच मुहूर्त त्यांना मिळाला काय? नाही, मात्र त्यांचं म्हणणं आहे मनाचा की कला दालनाची रंगरंगटीत 12 वर्षात करण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर कला दालनामधला एक मजला जो आहे तो खासगी मालमत्ता असल्यासारखा तो राखून ठेवला, असा देखील आरोप त्यांनी केलाय. ते काही आरोप करतील हो, त्यांच्या आरोपाला काही ज्याला म्हणतो ना काही त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे. आणि त्यांच्या काही सूचना असतील ना, खरोखरच आता कल्पकता किती त्यांच्यामध्ये आहे काय मला माहिती नाही, पण खरंच त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात पाठवाव्यात ना, कोणी रोखलंय त्यांना. मनीषाजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतला तुम्ही ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि आता थेट जाऊयात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतात, पाहूयात ते काय म्हणतात. आज महाराष्ट्र दिवस है. इस महाराष्ट्र दिवस की दुनिया में रहने वाले सभी मराठी बंधुओं को, बहनों को और तमाम महाराष्ट्र के लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. आज भारतीय जनता पार्टी के हमारे सारे विधायक, निगम पार्षद इस हुतात्मा स्मारक पर आए हैं. महाराष्ट्र के निर्माण के लिए जिन्होंने अपना हौतात्म्य दिया, ऐसे सारे हुतात्माओं को हम अभिवादन करते हैं और ईश्वर से प्रार्थना करते हैं कि महाराष्ट्र में बसने वाले जन जन के विकास के लिए महाराष्ट्र हमेशा प्रयासरत रहे और ये महाराष्ट्र आगे ही बढ़ता रहे, ये हमेशा अग्रसर रहे, ऐसी ईश्वर के चरणों में प्रार्थना करते हैं. सर, आज 2 महत्वाची सभा आहेत. महाराष्ट्र सरकार ने अभी तक कोई ठोस निर्णय नहीं लिया है, जबकि योगी सरकार लगातार एक्शन में है. देखिए, कुछ लोगों को यह आदत होती है कि हुतात्मा स्मारक पर आकर भी राजनीति की बात करते हैं. हम वो करने वालों में से नहीं है. ये हुतात्मा स्मारक है, यहाँ पर केवल हुतात्माओं का स्मरण होगा और महाराष्ट्र दिवस की बात होगी. एक मराठीमध्ये सर. एक फक्त मुद्दा त्याच्यात हाही घ्या. संयुक्त महाराष्ट्र कला दालन निर्मित येऊन 12 वर्ष आली शिवाजी पार्कला, त्याला कोणतीही रोषणाई सुद्धा नाहीये त्या ठिकाणी. आणि एक मधला फोटोग्राफीसाठी उघडलेलं पण नाही, ऑक्युपाय झालेला आहे. म्हणजे आज ती अवहेलना नाही का? मला असं वाटतं की आज महाराष्ट्र दिवस आहे. काही लोक या ठिकाणी येऊन राजकीय स्टेटमेंट करतात. हुतात्मा स्मारक हे राजकीय स्टेटमेंट करण्याकरता नाही, ते हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरता आहे आणि महाराष्ट्र दिवस साजरा करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे येत असतो. त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. मात्र महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारे तयार झालेलं कला दालन हे दुर्लक्षित असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं माझं मत आहे.
तर नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकात जाऊन तिथे हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे आणि पत्रकारांशी देखील ते संवाद साधत होते. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये तोफधड आणणार आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा तिथं तैनात आहे. मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलंय. त्यामुळे आज सभेमध्ये राज ठाकरे कुणावर तोफ डागणार हे पाहायचंय. राज ठाकरेंच्या सभेची पूर्ण तयारी झालेली आपण बघू शकतो. कारण या ठिकाणी मंच तयार आहे, स्टेज तयार आहे, सर्व खुर्च्या लावून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच शिस्तबद्ध पद्धतीनं पूर्ण 100% तयारी या ठिकाणी झालेली आहे. पोलीस बंदोबस्तही काय वेळात या ठिकाणी येईल. मात्र या सभेच्या परवानगीवरून जो काही गोंधळ झाला होता तो का झाला होता ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण ग्राउंडच्या या साईडला जी आहे इकडून सुद्धा एक गेट होता, मात्र तो गेट पूर्णपणे पॅक केला. या साईडचे दोन्ही गेट बंद करण्यात आले आणि दोन्ही गेट का बंद करण्यात आले तर या रस्त्यावर पाठीमागे एक मस्जिद आहे आणि मस्जिदीच्या बाजूलाच एक दर्गा, ही जी पिवळी बिल्डिंग दिसते याच्या पाठीमागे एक मस्जिद आहे आणि या मस्जिदीच्या बाजूलाच एक दर्गा सुद्धा आहे. त्यामुळं सभेला जर मनसैनिक असेल किंवा हिंदुत्ववादी सैनिक जर या ठिकाणाहून आले घोषणाबाजी देत, तणाव निर्माण होऊ शकतो. कारण या ठिकाणी दर्गा आहे आणि त्याच्या बाजूलाच मस्जिद सुद्धा आहे. त्यामुळं या ग्राउंडचा पर्याय सुद्धा पोलिसांनी दिला होता, मात्र राज ठाकरे यांनी तो पर्याय स्वीकारला नाही. सभा या ठिकाणी घेणार अशा पद्धतीचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यामुळं पोलिसांनी मग 2-3 अटी घातल्या की इकडचे रस्ते पूर्ण बंद केले जातील, मस्जिद किंवा दर्गा ज्या बाजूने आहे त्या बाजूने सभेसाठी येणारी लोक तिकडून येणार नाहीत तर मुख्य रस्त्याने येतील. त्यामुळं ती अटसुद्धा राज ठाकरे यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळं आता जो मेन गेट आहे त्याच गेटमधून लोक येतील आणि त्याच गेटमधून बाहेर जातील. इकडचे सगळे गेट बंद केलेले आहेत, रस्ते बंद केलेले आहेत, तिथं पत्रे ठोकून त्यांनी तो पूर्णपणे पॅक केलेला आहे. एकंदरीतच आता या पद्धतीनं काही सूचना ज्या पोलिसांनी दिलेल्या होत्या त्या पाळल्या गेलेल्या आहेत आणि हाच जो रस्ता आहे या रस्त्यावरून सुद्धा अर्धे लोक सभेला आली असती, मात्र त्या ठिकाणचे दोन्ही गेट बंद करण्यात आलेले आहेत. एकंदरीतच पोलिसांनी सुरक्षेचे पूर्ण उपाय या ठिकाणी केलेले आहेत. आता नेमकं राज ठाकरे आज संध्याकाळी भाषणामध्ये कोणते मुद्दे घेतात किंवा काय बोलतात याकडे संबंध राज्याचं लक्ष लागलेलं आहे. पोलिसांनी सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जवळपास या सभेसाठी 3000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. राज ठाकरे या मंचावर 7:30 वाजता येतील. 7:30 वाजता त्यांचं भाषण सुरू होईल आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे की आता राज ठाकरे त्यांच्या भाषणात काय बोलतील. तर औरंगाबादच्या या सभेला इतकं महत्त्व का आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. औरंगाबाद पालिकेवर 30 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. औरंगाबादमध्ये 9 आमदारांपैकी 6 आमदार हे शिवसेनेचे असून औरंगाबादमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. तर औरंगाबादमध्ये MIMची ताकदही तितकीच जोरदार आहे. MIMचे 22 नगरसेवक आणि 1 खासदार आहे. तर राज यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात सभा होतीये. बाळासाहेबांच्या सभा देखील याच मैदानात व्हायच्या. बाळासाहेबांनी याच मैदानात संभाजीनगर नामकरणाची घोषणा केली होती. तर कोणत्याही अनुचित घटना घडणार नाहीत, राज्याची पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितलंय. कायदा आणि सुव्यवस्था किंवा शांतता ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची जबाबदारी आहे. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पोलीस विभाग तयारीमध्ये आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही अशी अपेक्षा आहे. तशा प्रकारचं कुठलं काही घडलं तर त्याला सामोरं जायला पोलीस तयार आहेत. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की सगळ्यांनी सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावं. तर हिंदू मुस्लिम यांच्यात वाद होण्याचं कारण नाही, काही लोक स्वतःच्या अस्तित्वासाठी अशा गोष्टी करत असल्याची टीका असलम शेख यांनी केली आहे.
देखिए, मुस्लिम को भड़कने का कोई सवाल ही नहीं आता है। कोई आदमी अपना खोया हुआ अस्तित्व ढूंढने की कोशिश करता है तो वो करे, बाकी कानून अपना काम करेगा। अगर कोई भी कानून अपने हाथ में लेने का काम करेगा तो कानून सख्ती से जो है, चाहे वो किसी भी मजहब का हो, उसके ऊपर कार्रवाई करेगा। तर सभांना परवानगी देण्यात आली असली तरी अटींचं पालन करावं जेणेकरून वातावरण चांगलं राहील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. किंवा जातीय सलोखा ठेवणं आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही वातावरण खराब होणार नाही याबद्दलची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कुणीही आपले विचार मांडत असताना, स्वतःची मतं मांडत असताना त्याच्यातून कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कुठंतरी भावना कुणाच्या तरी भडकवल्या जातील, वातावरण खराब होईल, असं कुणीही वक्तव्य पण करू नये, कुणी तशा पद्धतीने वागू नये. तर भाजपकडून आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बूस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आलंय. सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेत देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. येत्या काळात होणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. तर या सभेत देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यात येणार आहे आणि या सभेत भाजपकडून मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार असल्याचं कळतंय. आणि याविषयी सविस्तर बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध सभा होत आहेत, राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातलीच एक सभा म्हणजे मुंबईतली देवेंद्र फडणवीस घेत असलेली बूस्टर डोस सभा. महाविकास आघाडीला आज भाजपकडनं बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. काय अपडेट्स आहेत? मिताली, आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून पोलखोल अभियान म्हणून जे भाजपचं एक अभियान सुरू झालंय. खरं तर बीएमसी निवडणूक पार्श्वभूमीवर या अभियानाकडे गांभीर्याने बघितलं जात आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेल्या समस्या, आणखी त्या समस्या सोडवण्यामध्ये बीएमसी कशी फेल झाली आहे, ठेकेदारीच्या गराड्यामध्ये कसं बीएमसी अडकलेलं आहे आणि कसा पैशांचा भ्रष्टाचार होतो, अशा प्रकारचे सातत्याने आरोप हे या पोलखोल सभेच्या माध्यमातून केले जातात. आणखी त्याचीच परिणिती, त्याचीच पोलखोल सभेची ही बूस्टर डोस सभा मानली जाते. विषय निमित्त जरी बीएमसी निवडणूक असलं तरी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवरच्या घेऱ्यामध्ये घेण्यासाठी म्हणून या सभेकडे गांभीर्याने बघितलं जात आहे की ज्या पद्धतीनं ठेकेदार शाहीमध्ये हे सगळं सरकार अडकलंय, बदल्यांच्या बाबतचे अनियमिततेचे अनेक गोंधळ चालले आहेत, पैशांचा अपहार होतोय, पैशांचा भ्रष्टाचार होतोय किंवा पैशाचा भ्रष्टाचार करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारे नेत्यांची राजकीय कुरघोडी चालू आहे, असे सातत्याने आरोप जे गेल्या काही दिवसांपासून सुरू होत आहेत. या आरोपांचा अधिक ताकदीनं प्रहार आज देवेंद्र फडणवीस सोमय्या मैदानावरील बूस्टर डोस सभेमध्ये करू शकताय, अशा प्रकारचे स्पष्ट संकेतही मिळत आहे. पोलखोल सभेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वातावरण मुंबईच्या अनेक वेगळ्या भागातलं भाजपच्या नेत्यांनी ढवळून काढलं आणि त्याच ढवळून काढलेल्या वातावरणाची अखेरची परिणिती म्हणून या बूस्टर डोस सभेकडे बघितलं. अर्थातच ही नांदी आहे येत्या बीएमसी निवडणुकांची. नक्कीच. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. तर मशिदीवरील भोंग्यासह विविध राजकीय मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय. यामध्ये पोलीस दलाची कसोटी लागते आणि यावर बोलताना पोलिसांसाठी सर्वच काळ हा कसोटीचा असल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलंय. तर आजचं वातावरण खराब आहे असं म्हणणं योग्य नाही. मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सज्ज असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. ध्वनी प्रदूषण कायदा तपासूनच भोंग्यांना परवानगी दिली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. हमने जैसा कहा कि हम कल भी तैयार थे, आज भी तैयार हैं और आगे आने वाले समय में भी तैयार रहेंगे. तो हमें ऐसा नहीं लगता कि आज कुछ अलग है, कल कुछ और अलग हुआ है. एप्लीकेशंस तो आए ही हैं और एप्लीकेशंस को देखकर बहुत से लोगों को परमिशन भी दी जा चुकी है और कुछ लोगों की जिनकी परमिशन अभी नहीं मिली है उनको भी उनकी जो उन्होंने जो रिक्वेस्ट की है उसको देखकर परमिशन देने का ही हमारा विचार है. पोलीस दल बंदोबस्त चोख ठेवून आहे. तलवारीचा साठा सापडला हे खरं असून या प्रकरणी पोलीस खोलात जाऊन तपास करतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. विध्वंस वाढवण्याचा उद्देश असल्याचंही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
की अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या भागात आपल्याला तलवारीचा साठा सापडलेला आहे. त्याची माहिती फार बारकाईनं आमच्या पोलीस खात्यातले सगळेजण ठेवतायत आणि जिथं कुठं असं काही होईल तिथं ताबडतोब तो साठा जप्त करण्याचं काम करतायत. त्याच्यातून काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा विध्वंसपणा वाढवण्याचा प्रयत्न काहींचा दिसतोय. त्या खोलामध्ये पण जायला सांगितलेलं आहे की बाबा हे सापडतंय हे आत्ताच्याच काळामध्ये का सापडायला लागलेले आहेत, ह्याच्या पाठीमागचं मास्टर माइंड कोण आहे, हे कशा करता होत आहे वगैरे वगैरे. आता हे सगळं त्याची माहिती आमच्या पोलीस खातं शोधून काढेलच, त्याबद्दल ते सक्षम आहे. तर महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईमधल्या शिवाजी पार्क इथं सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. तर यावेळेस परेडचं आयोजनही करण्यात आलं. महाराष्ट्र दिनानिमित्तानं नेते मंडळींनी हुतात्म्यांना अभिवादन केलं. तर पुण्यातील सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन देखील केलंय. तर नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही मान्यवर उपस्थित होते. तर पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आणि यावेळेस त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलंय. कोरोना अजून संपलेला नाही आणि त्यामुळे निर्बंध शिथिल केले असले तरी मास्क वापरा असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. जर कदाचित प्रमाण वाढायला लागलं तर आपण काही बंधनं लागू करू शकतो, आता नाही. जर प्रमाण वाढायला लागलं आणि टास्क फोर्सवाल्यांनी सांगितलं की आपल्याला आता काही बंधनं ही आणावी लागतील, त्यावेळेस आम्ही आणू. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं. आजचा दिवस हा हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी असून राजकीय टीका करण्यासाठी नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. महाराष्ट्र दिनाच्या जगभरातील तमाम मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, भारताच्या सर्व जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आमचा महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथावर अग्रसर राहो आणि हा महाराष्ट्र तयार करण्याकरता ज्यांनी आपलं हौतात्म्य दिलं अशा सगळ्यांना अभिवादन करत असताना महाराष्ट्रातला शेवटचा व्यक्ती दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं या राज्यानं न्याय द्यावा आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रगती यावी अशा प्रकारची शुभेच्छा आजच्या या महाराष्ट्र दिनी मी देतो. मला असं वाटतं की आज महाराष्ट्र दिवस आहे. काही लोक या ठिकाणी येऊन राजकीय स्टेटमेंट करतात. हुतात्मा स्मारक हे राजकीय स्टेटमेंट करण्याकरता नाही, ते हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरता आहे आणि महाराष्ट्र दिवस साजरा करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे येत असतो. तर संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये बलिदान दिलेल्या 109 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी हुतात्मा स्मारकास भेट दिली. मात्र ही जागा घोषणांनी दणाणून टाकली असून ती गिरणी कामगारांनी तब्बल 20 वर्षांपासून पुनर्वसनासाठी त्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. सरकार अनेक आले आणि गेले, आम्हाला न्याय कधी? पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला हा आढावा. आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा, आणि याच ठिकाणी मुंबईच्या हुतात्मा स्मारक ज्या ठिकाणी हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्या ठिकाणी आपण बघतोय तर सगळे हे मुंबईतले गिरणी कामगार या ठिकाणी आले आहेत. तब्बल 20 वर्षापूर्वी 1,72,000 गिरणी कामगारांना मोफत घरं मिळावं, त्यांची पुनर्वसन व्हावी म्हणून सरकारनं निर्णय घेतला. यादी तयार झाली. छाननी केल्यानंतर या यादीमधनं जवळपास 9,000 नावं वगळण्यात आली. आतापर्यंत या गिरणी कामगारांसाठी 1 नाही 2 नाही तब्बल 3 वेळा लॉटरी करण्यात आली. आणि या लॉटरी करण्यात काय झालं तर 15,000 गिरणी कामगारांना योग्य ती घरं देण्यासाठी एलिजिबल ठरवण्यात आलं. पण प्रत्यक्षात या 15,000 कामगारांना घरं मिळाली का? तर अद्यापपर्यंत फक्त 7,000 गिरणी कामगारांना घरं मिळाली आहे. आज हुतात्मा स्मारक, 1 मे, महाराष्ट्र दिन
आपण बघतोय की महाराष्ट्राच्या जिंदाबादच्या घोषणा देणारे हे सगळे कामगार आजही लढताय फक्त आणि फक्त आपल्या हक्कासाठी. संघर्ष तुमचा अजूनही सुरू आहे, दाद मागून सुद्धा तुम्हाला मिळत नाहीये, काय भावना आहे? त्याच्यामध्ये सरकार कुठलंही असो संघर्ष आम्ही करणारच. कारण हा जो संयुक्त महाराष्ट्र आहे तो लालबावट्याच्या नेतृत्वाखाली, गिरणी कामगारांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस डांगांच्या नेतृत्वाखाली लढाई करून आणि 106 जणांचं बलिदान करून हा महाराष्ट्र मिळवलेला आहे. गिरणी कामगारांनी मुंबई उभी केली आहे, श्रमाने त्यांच्या मुंबई घडलेली आहे. नक्कीच या मुंबईच्या योगदानामध्ये गिरणी कामगारांचं कोणीही नाकारू शकत नाही. उदयजी, गिरणी कामगार आजही संघर्ष करतोय. हो, गिरण्यांचे भोंगे ज्यांनी बंद केले ते आता इतर भोंग्यांकरता संघर्ष करतायत. पण हे हुतात्मा स्मारकांच्या मध्ये 24 गिरणी कामगारांनी आपला हुतात्मा पत्करलेला आहे आणि त्याच वेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. त्या गिरणी कामगारांची आठवण या राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. प्रत्यक्षात 7,000 गिरणी कामगारांना घरं मिळाली आहेत, बाकीच्यांना कोणालाही घरं मिळाली नाहीत. ती देखील घरं देताना ज्या पद्धतीने म्हाडाने कार्य करायला पाहिजे होतं आणि छाननी करायला पाहिजे होती ती छाननी केली नाही. त्यामुळे जे गिरणी कामगार नाहीत त्यांना देखील त्याच्यामध्ये घरं मिळाली. अशा पद्धतीने गैरकारभार या म्हाडाने केलेला आहे. सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे गिरणी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, हुतात्मा स्मारक. तर न्यूज 18 लोकमतनं मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या PF मधील घोटाळा प्रेक्षकांना दाखवला होता. 210 कोटींच्या या घोटाळ्या प्रकरणात मुंबई महापालिका काय स्पष्टीकरण द्यायचं याची चाचपणी करतीये. पण ज्या NGOनं कंत्राटी कामगारांना लुबाडले त्याच NGO मुंबई महापालिकेला मूर्ख बनवून कोट्यावधी रुपये कसे लुटतायत पाहूया आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. ज्या समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून पालिका शहराची स्वच्छता करून घेते त्या संस्था कंत्राटी पद्धतीनं सफाई कामगारांना मानधन देतात. पालिकेकडून हे मानधन संस्थांना देताना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे PF आणि आरोग्य विम्याचे पैसे भरले का हे पालिकेकडून तपासलंच जात नसल्याचं समोर आलेलं आहे. मानधनाचे महापालिकेनं पैसे दिल्याच्या पावत्या न्यूज 18 लोकमतच्या हाती लागल्या. यावरील पत्त्यांवरून आम्ही या समाजसेवी संस्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर अशा संस्था अस्तित्वातच नसल्याचं समोर आलं. हा जो पत्ता आहे रूम नंबर 19 BITचा हा तुमचाच आहे? हा माझा आहे. पण मग ही संस्था जे ओमकार सेवा संघ ह्या संस्थेला तुम्ही ओळखता? नाही ओळखत मी. त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. याच्या अगोदर हे जे लेटर येत होते ना ते मी पोस्टमनला रिटर्न पाठवायचे. हा, त्यांना सांगितलं इथे कोण म्हणजे ह्यांचा आणि आमचा काही एक संबंध नाहीये. तुमचे कोणी नातेवाईक? नाही कोणी नाही. या संस्थेशी तुम्ही नाही आम्हाला माहितीच नाही. हे लेटर यायचे मी रिटर्न पाठवायचे. अनेक NGOच्या पत्त्यांच्या बाबतीत असाच अनुभव आला. दिलेल्या पत्त्यांवर NGOचं कार्यालयच नसल्याचं आढळून आलं. मुंबई महानगरपालिकेच्या C विभागातली आणखी एक कंत्राटी सफाई कर्मचारी पुरवणारी ही एक NGO आहे. हिचं नाव आहे श्रीकृष्ण सेवा संघ आणि आता आपण आहो बेलाशिष रोडवर. या अख्ख्या रोडवर आम्ही सगळीकडे चौकशी केली. या NGOचा जो पत्ता सांगितला जातो आहे असा पत्ता या ठिकाणी अस्तित्वात नाही. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आम्ही स्थानिक वॉर्डच्या पालिका अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. PF घोटाळ्याच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला विचारणा केली असता कर्मचाऱ्यांच्या अकाउंटचे नंबर हे टॅली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. पण या समाजसेवी संस्थांनी हा गौडू बंगाल कसा काय केला याबद्दल विचारणा केली असता या विभागाचे प्रमुख अलका ससाणे यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. कोविड काळात या सफाई कर्मचाऱ्यांना या संस्थांनी मास्क, हातमोजे, सॅनिटायझर सुद्धा दिलेले नव्हते. त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी सफाई कामगारांच्या या शोषणाबाबत आवाज उठवला. त्यांनी RTI अंतर्गत वेगवेगळी माहिती मिळवली आणि जे समोर आलं ते खूपच धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारं आहे. एवढा मोठा की गडबड दिसून आली की त्यांच्याकडनं बिलं सादर होतच नाहीयेत आणि बिलं सादर करतायत तर ते बिलं अपुरी आहेत. दिलेली माहिती अपुरी आहे परंतु तरी सुद्धा अकाउंट ऑफिसर आणि वॉर्ड ऑफिसर यांनी बिलं काढली आहेत. अशा संस्थांच्या नावावर काढली की त्या संस्था बोगस ऍड्रेसमध्ये आहेत. हे पण निष्पन्न झालं RTI मध्ये. जेव्हा आम्ही माहिती घेतली, जेव्हा त्यांचे ऍड्रेस चेक केले
म्हणजे जवळजवळ एवढा सावळा गोंधळ आणि केंद्राची जी मार्गदर्शक तत्व आहेत, जी शासनाची मार्गदर्शक तत्व आहेत, ते पूर्णपणे त्याचं उल्लंघन. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं की याबाबत आपण गुन्हे दाखल करा. संतोष दौंडकर यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई महानगरपालिकेनं या सगळ्याला जबाबदार असलेल्या सहाय्यक अभियंत्यांची डिसेंबर महिन्यात बदली केली. पण बदली होऊन 4 महिने झाले असले तरीही हा अभियंता कुणाच्या तरी आशीर्वादानं अजूनही त्याच पदावर काम करत असल्याचंही आता समोर आलेलं आहे. पालिकेच्या या अजब कारभाराला नेमकं म्हणावं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बीड जिल्ह्यात ऊस गाळपाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. ऊसाच्या उत्पादनावर पाहिलेलं गोड स्वप्न आता कडू होऊ लागली आहेत. तर आज घडीला जिल्ह्यात तब्बल 20,000 हेक्टरवरील ऊस फळातच आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंगावतंय. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून तारखांवर तारखा पुढे ढकलाव्या लागतायत आणि दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यानं शिक्षण बंद करावं की काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय. ऊस गाळप होत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी फड पेटवून आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय. हे आहेत बीडच्या चंदन सावरगाव इथले शेतकरी शत्रुघ्न तपसे. यांची 5 एकर शेती आहे. त्यापैकी 3 एकरवर त्यांनी ऊस लागवड केली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या ऊसाच्या उत्पन्नावर तपसे यांना आपल्या एका मुलीचं लग्न आणि दुसऱ्या मुलीचं शिक्षण करायचं होतं. मात्र त्यांच्या या स्वप्नाचा साखर कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे चक्काचूर झालाय. 2 महिन्यापासून मी या दोन्ही मॅनेजमेंटकडे चक्रा मारतो आहे. मला उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत आणि मला असं वाटतंय त्यामुळं माझ्या मुलीचं लग्न 4 महिन्यापासून मी पुढं ढकलत आलेलो आहे. माझी मुलगी एक पुण्याला MPSCची एक्झाम देत आहे, अभ्यास करत आहे. 2 साखर कारखाने उशाला असताना त्यांच्या शेतातील ऊस गाळपासाठीच नेलेला नाही. तपसे यांनी जवळच्या दोन्ही कारखान्यांकडे 2 महिन्यांपासून सतत चक्रा मारल्या, मात्र तरी देखील कारखानदार ऊस घेऊन जात नाहीयेत. यातच मुलीच्या लग्नाची तारीख 3 वेळा पुढे ढकलली. पैसे नाहीत, त्यामुळे मुलीचं शिक्षण आणि लग्न करता येत नाही. म्हणून शेवटी ऊसाचा फड पेटवून देऊन आत्महत्या करावी का असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारलाय. दोन्ही कारखाने कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारायला तयार नाहीत आणि माझ्यासारख्या माणसाला जर ही परिस्थिती आहे तर जे कुठं घराच्या बाहेर निघू शकणार नाहीत त्यांची काय परिस्थिती आहे. त्यासाठी मी शुगर संचालकाकडे एक निवेदन केलं. 10 दिवसाची मुदत दिली. आता 3 दिवस बाकी आहेत. येत्या 3 दिवसामध्ये माझ्या ऊस जर संबंधित दोन्ही कारखान्यांनी नाही नेला तर मी ऊस पेटवून त्या ऊसाच्या फळामध्ये आत्मदहन करण्याची मानसिकता झालेली आहे. बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. हजारो मेट्रिक टन ऊस शेतात जशास तसा उभा आहे. त्यामुळे परत जिल्ह्यातील ऊस आयात करण्यापेक्षा साखर कारखानदारांनी आपल्या परिसरातलाच ऊस घेऊन जावा अशी मागणी शेतकरी करतायत. एवढा ऊसाचा प्रश्न गंभीर असताना जे कारखाने केस तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सुरू आहेत ते कारखाने बाहेर जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस बीड जिल्ह्यात असताना बाहेरून ऊस आणत आहेत कमी भावानं आणि स्वतःच्या कार्यक्षेत्रामधला ऊस जशाचा असा शेतकऱ्याच्या फडामध्ये उभा आहे. म्हणून आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. बीड जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय. एकीकडे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांच्या, राजकीय नेत्यांचा ऊस अगोदर नेला जातोय. त्यात साखर कारखानदारांकडून होणाऱ्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऊस मात्र शेतातच उभा आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर शत्रुघ्न तपसेंसारख्या अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. तर महाराष्ट्रात सध्या भारनियमाचं संकट घोंगावतंय आणि कोळसा टंचाई देखील आहे. दरम्यान यावर्षी तापमान एप्रिलपासूनच प्रचंड वाढले आणि त्यामुळे आता विजेची मागणी सुद्धा वाढली आहे आणि याच पार्श्वभूमीवर महावितरणानं वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वीज चोरांना महावितरणचा दणका, आकडे टाकून चोरी करणाऱ्यांवर कारवाई. 15 दिवसात 46,500 आकडे काढले. कारवाईमुळे 500 मेगावॅट वाचले. शहरं वाढतात, वाड्या वस्त्या वाढतात आणि विजेसाठी सर्रास आकडे टाकले जातात. अनेक शेतातली वीज कापली गेली तेव्हाही आकडे टाकून वीज घेतली जाते. अशा वीज चोरांवर गेल्या 15 दिवसात महावितरणनं मोठीच कारवाई केली आहे. तब्बल 46,500च्या आसपास आकडे काढण्यात आले. वीज चोरांवर कारवाई करताना एक आकडा चक्क 1000 फुटाचा आढळला. त्यामुळे महावितरणचे अधिकारी कर्मचारीही चकित झाले. पण या कारवाईमुळे 500 मेगावॅट वीज वाचवण्यात यश आलंय. सप्टेंबर 20 नंतर दर 3 महिन्यांनी जी बिलं आपण ग्राहकांना देतो, कृषी ग्राहकांना, ते चालू बिलं आहेत. तर जे ग्राहक चालू बिलसुद्धा भरत नाहीत त्यांची वीज तोडणी मार्च 15पर्यंत आपण खंडित करत होतो. बिल भरल्यानंतर जोडून देत होतो. मराठवाड्यात आकडे टाकून सगळ्यात जास्त वीज चोरी झाली असल्याचं समोर आलंय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात 4 विभागांमध्ये वीज चोरीची काय आकडेवारी आहे. नाशिक शहरात 9,316 आकडे, नांदेडमध्ये 9,030 आकडे, बारामती 8,919, औरंगाबाद 4,967, जळगाव 4,790, कल्याण 4,178, लातूरमध्ये 3,848, अकोला 1,897, कोल्हापूर 1,261, अमरावती 1,200, पुणे 923, गोंदिया 717, चंद्रपूर 297, नागपूर 221 आणि भांडूपमध्ये सगळ्यात कमी म्हणजे 33 आकडे काढून टाकण्यात आले. राज्यात विजेची रोजची सरासरी मागणी 24,000 मेगावॅटची आहे. पण सरकार ती पुरवण्यात अपयशी ठरत असताना महावितरणनं ही कारवाई करून वीज वाचवली आहे. एका बाजूला विजेचा तुटवडा जाणवत असताना महावितरणची वीज चोरांवरची कारवाई स्तुत्य आहेच. पण निव्वळ दरवर्षी मे महिन्यादरम्यान अशी कारवाई होऊ नये, तर वर्षभर ठराविक कालावधीने अशी कारवाई व्हायला हवी, तरच विजेचा तुटवडा भरून काढता येईल. स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर कोणत्याही सिग्नलवर थांबलं की फुलं, खाऊ विकणारे गाडीजवळ येतात. तसंच आवर्जून काही लहान लहान मुलं भीक मागण्यासाठी गाडीला चिकटतात, असं आपण नेहमीच पाहतोय. नाशिकमध्ये अशा चिमुरड्यांच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाच्या निर्देशानंतर का होईना, पण सरकारनं स्तुत्य मोहीम राबवली आहे. पाहूयात आमचा हा रिपोर्ट. नाशिकमध्ये भर रस्त्यात पोलिसांकडून या चिमुरड्यांची, त्यांना भीक मागायला पुढे करणाऱ्या त्यांच्या पालकांची धरपकड सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार महिला आणि बालविकास विभागाकडून शहर पोलिसांच्या मदतीनं उड्डाणपूल, सिग्नल्स, महत्वाचे चौक इथं जाऊन पोलीस भीक मागणाऱ्या चिमुरड्यांना पकडतायत. अशा 36 बालकांना पकडण्यात आलंय, कारण त्यांना नवं आयुष्य सुरू करता यावं. त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. हे रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचं आपण पुनर्वसन करतोय, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पुढे त्यांना शाळा शिकून काही करिअर करता येईल, हा उद्देश आहे. आणि ती लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याचा वेध त्यांना घेता येत नाही. त्यामुळे ही लोक त्यांना मजबूर करतात भीक मागायला, आणि हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे ही लहान मुलं. मुळात आपण बाल भिक्षेकरी अभियान राबवतोय, ज्याच्यामध्ये जे अल्पवयीन मुलं आहेत 18 वर्षाच्या आतले, जे भिक्षा मागतात, जे रस्त्यावर दिसतंय आपल्याला, ते आपण पुणे आयुक्तालय, नाशिक शहर पोलीस विभाग म्हणजे महिला सुरक्षा विभाग आणि चाइल्डलाईन यांच्या मदतीने आपण हे अभियान राबवतोय. या मोहिमेचं नागरिकांनी स्वागत केलंय. तसंच या चिमुरड्यांचं आयुष्य वळणावर येण्याच्या आशेनंही नागरिक सुखावले. समाज कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट आणि एक चांगल्या प्रकारचं विधायक काम आहे. असंख्य लहान लहान मुलं इथं रोज जवळपास 50-100 मीटरपर्यंत ही मुलं बसलेली असतात, रस्त्यावर भीक मागतात. यांच्यासाठी, यांच्या उभ्या आयुष्यासाठी अत्यंत चांगले उपक्रम शासन राबवत असताना त्यांना जाणून बुजून भिकेकडे जे वळवलं जातं, त्याला हा हाणून पाडण्याचा पायंडा पोलिसांनी व प्रशासनाने केलाय, तो अत्यंत उत्तम आहे. याबद्दल पोलिसांचं मी मनपूर्वक आभार मानतो. निरागस चिमुरडी पाहिली की आपसूक बहुतांश लोक पैसे देतात.
पालकांची चूक आहेच, पण मुलांनाही हळूहळू हात पसरले की पैसे मिळतात याची सवय लागते आणि तीच घातक आहे. कारण या भाबड्या जीवांना त्यांच्या भावी आयुष्याची पुसटशीही कल्पना नसते. पण शासनानं तात्पुरते उपाय न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर जीवाणू आणि सूक्ष्मजीवांचा वापर सांडपाण्यावर जैविक पद्धतीनं प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. वडोदराच्या रिवा एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स ही संस्था काम करते आणि जैवतंत्र वनिता प्रसाद यांनी हा उपक्रम सुरू केलाय. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी वनिता यांची संस्था काम करत असते आणि ही मोहीम केवळ पर्यावरणाचंच रक्षण नाही करत तर वापरण्यासाठी स्वच्छ आणि परवडणारी जैव ऊर्जा देखील निर्माण करते. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. Hi, I am Dr. Vanita Prasad, an environment biotechnologist working on my passion of converting waste to resource for past 30 years. And I believe that nothing is waste, but it is just something at wrong place at wrong time. So we need a right place and a right way to manage these wastes so as to take best out of it. We have developed an innovative and indigenous process of making robust anaerobic granulated sludge for treatment of waste and wastewater to recover energy, nutrient and 100% recovery of processed water. Revi solutions can be employed in treating waste and wastewater from municipality as well as industry. With our biotechnology approach, we will help provide clean water, sanitation, as well as affordable clean energy to communities that wants to become more climate smart. Our solution can be easily employed in treating waste from a number of sectors, including municipal waste, sewage, and waste from industries such as dairy, distillery, pulp and paper, slaughterhouse, sugar and food processing industries, etc. As water is at a core of sustainable development and is very crucial for social economic development, its treatment and reuse is must. आणि यानंतर आता एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.